यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. नमस्कार. स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमच्या यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण स्वामिनीचा जीवन प्रवास ऐकत आहोत. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपण रियाजबाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो की पहिली नोकरी सोडून तुम्ही दुसरी नोकरी सुरू केली, तर आता ह्या नवीन नोकरीचा परत नवीन अनुभव कसा होता? काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या? काय वेगळे वेगळे अनुभव आले? काम तर तेच होतं. बरोबर. हां, टाईम रेग्युलर जायचा, रेग्युलर विक्री करायची, काय परचेस करायला सांगितलं ते परचेस करून आणायचा. तो सुरळीत चालला होता माझा. आणि तिथे गेल्यानंतर मला थोडासा आणखी नॉलेज वाढला. जे व्हरायटी या दुकानात नाही ठेवत होते ते दुकानात ते इंट्रोड्यूस झाली मला की ही आहे. बरोबर. ती जे आहे संबलपुरी साडी. या दुकानात संबलपुरी साडी मी कधी आणली नाही आणि तिथे गेलोही नाही, पण तिथे ते जास्त क्वांटिटीने विकत आहे. तर मला एक दिवस त्यांनी सांगितलं, रियाज तू कलकत्त्याला जा. म्हटलं हो जाईन मी. संबलपूरला जा. म्हटलं ठीक आहे. संबलपूरला तर मी आतापर्यंत गेलो नाही, परंतु मी जाईन. ते म्हटलं तू संबलपूरची पार्टी वगैरे म्हटलं मला काही माहीत नाही आहे तिथे, पण मी जाईन, जाऊन धडकणार आहे आणि जे आवडलं ते घेऊन येईन. तर बोले ठीक आहे, संबलपूरला जा. संबलपूरमध्ये काय काय व्हरायटी मिळते ते बघ, जे आवडलं ते घेऊन ये. असं नको आणू की आपल्याकडे पडून राहतील ते. बरोबर. तू आपल्याकडे जे दुकानात व्हरायटी आहे ते एकदा पाहून घे. म्हटलं ठीक आहे. मग तिथे 1-1.5 महिन्यानंतर मला परचेसला पाठवले. बनारसला जा, बनारसहून कलकत्त्याला जा, कलकत्त्याहून संबलपूरला जा. म्हटलं ठीक आहे. खर्चाला पैसे दिले. घरी सांगितलं की मी कलकत्त्याला जाणार आहे. ट्रेनमध्ये जाऊन ते बसलो. डायरेक्ट कॅलकटाला तिकीट मिळाला. तिथून मग तिथलं सर्व काम करून पार्क स्ट्रीट, बडा बाजार हे सर्व पाहिलेलंच होतं. सगळीकडे व्यवस्थित जाऊन काम केले. एक व्यापारीने सांगितलं का आम्ही ह्या दुकानात माल देणार नाही, 6-6 महिने पैसे नाही देते ते. बोला ठीक है, वो सेठ बहुत अच्छे हैं, मेरी शादी करके दिया उन्होंने, अगर आप उनके बारे में ऐसा सोचते हो तो गलत है. बहुत अच्छा आदमी है. मैं बोला वो कितने बच्चों को तो बस स्कूल की फीस दे देते हैं, कितने बच्चों को खाने के लिए दे देते हैं, आपका हो गया आएगा. नहीं नहीं, दर वक्त बोले 6-6 महीने में पैसा आता, माल नहीं देंगे हम. तरी मी त्याची गोड बोलून माल घेऊन आलो कि हमारे सेठ बहुत अच्छे हैं, रह जाता आएगा. अभी मैं जाके भिजवा देता हूँ. बोलता हूँ उनको भेजने के लिए. मेरे हाथ में तो कुछ नहीं है, पण मालिक बहुत अच्छा है. पुन्हा माल आणलं. ते चांगलं आवडलं लोकांना. दुकानातल्या लोकांना आवडलं, मालिक लोकांनी आवडलं. तर त्या दुकानात त्यांचे 2 मुलं आणि 1 मुलगी होती. शाळेला जात होते. मोठी मुलगी होती. हां, ते प्रत्येक ठिकाणी बसायची आणि त्यांची मंडळी दिवसभर दुकानातच राहायची. आणि आपल्याला फक्त काय, गिऱ्हाईक आला त्याला सेवा द्यायची, गोड बोलायचा, डोका शांत ठेवायचा, गिऱ्हाईकाला दाखवायचा
घेतलं नाही घेतलं. आणि ज्यावेळेस गिऱ्हाईकासमोर बसतो त्यावेळेस एक पक्का विचार करून बसायचा, हे गिऱ्हाईक घेणारच नाही आहे. आपली जी पूर्ण ताकद जी आहे ते लावायची, घेतला तर मेहरबानी. हां, तिथे चांगले 4-1 वर्ष 5 वर्ष काम तिथेही केले मी. रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असाच पुढे पाहणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. भेटूयात पुढील भागात. नमस्कार. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा.